भरपूर तुम्ही अशी लोक बघाल की खूप मेहनत करतात ते, पण मेहनत करून त्यांना हवं तसं फळ भेटत नाही. मग त्याच्या मागचे कारण काय? अंकशास्त्र म्हणजे काय आणि हे एखाद्या व्यक्तीवरती कसे काय परिणाम करू शकतात? तर 8 नंबरला हा शनी ग्रह रिप्रेझेंट करत असतो. अच्छा, अशा प्रत्येक मुलांकाचे एक एक ग्रह आहे जो त्याला रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे म्हणायचं की लोकांना अमावस्या पौर्णिमेला त्रास होतात, हा. सो या चंद्र वीक असल्यामुळे सुद्धा हे एक कारण असू शकतं. छायाग्रह म्हणजे काय? ह्याचं जे व्यसन जुडलेलं आहे हे सिगरेट धुराशी. ओके. धुराशी जुडलेलं आहे. मग 4 नंबरवाले व्यक्ती जर खराब 4 नंबर असेल तर तुम्हाला सिगरेट खूप ओढणारे दिसतील. हे खूप जिद्दी असतात, ओके. आडिक असतात आपल्या वचनांवरती. ऍक्टिव्ह. मला विचारायचं होतं, वैदिक अंकशास्त्र आणि आधुनिक अंकशास्त्र आहे, त्यामध्ये काय भेद आहे? स्वतःच्या लाईफ मध्ये त्याचा कसा फायदा करून घेऊ शकतात? जसं खूप की मोठ्या आता आपण पाहतो की आज न्यूमरोलॉजिस्ट भरपूर आहेत, ज्योतिष भरपूर आहेत, किंवा हस्तरेखा तज्ज्ञ असतील, वास्तुशास्त्र. मग या लोकांना काही ठिकाणी फरक पडतो, गुण येतो, काही ठिकाणी गुण येत नाही. तर हे कशामुळे होत असेल सर? आता नमस्कार, RJ टॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलवर मी रोहित जवळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या आपल्या पॉडकास्टचा जो विषय आहे, न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राला आत्ता आपण पाहतो सध्याच्या स्थितीमध्ये खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठे मोठे सेलिब्रिटी असतील, क्रिकेटपटू असतील, बिझनेसमॅन असतील, त्यांचे आपण पाहतो VIP नंबर असतील, VIP जर्सी नंबर असतील, त्यांचे परत नंतरनं त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये त्यांनी करेक्शन केलं असेल. आपण पाहतो की यांच्या आयुष्यावरती काहीतरी नक्कीच पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम होत असेल. त्यामुळे हे सर्व हे त्यांच्या न्यूमरोलॉजिस्टकडनं बदल करून घेत असतील. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याला जे गेस्ट लाभले आहे यांचं स्वागत करूया. न्यूमरोलॉजिस्ट श्री संकेत निकम सर. सर नमस्कार. नमस्कार सर. कसे आहात सर? मस्त. सर, आजचा पॉडकास्ट सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला हा वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे की न्यूमरोलॉजिस्ट व्हावं किंवा यामध्ये आपण करिअर करावं, हा विचार आपला सर्वप्रथम कधी आला, किंवा आपण आपला हा प्रवास न्यूमरोलॉजिस्टपर्यंतचा थोडक्यात सांगू शकाल सर? पॉडकास्ट आपला सुरू व्हायच्या आधी मी 1-2 ओळी एक स्तोत्रांच्या घेऊ इच्छितो. ओम ब्रह्मास्त्र रूपिणी देवी माता श्री बगलामुखी चिरचित ज्ञान रूपाच ब्रह्मानंद प्रदायिनी महाविद्या महालक्ष्मी श्रीमत् त्रिपुर सुंदरी भुवनेशी जगन्माता पार्वती सर्वमंगला. बोला सर. सर, पहिला प्रश्न तोच की आपला हा प्रवास कसा सुरू झाला? मुळात तर न्यूमरोलॉजीमध्ये करिअर करायचं असं काही ठरवलं नव्हतं. ओके. सुरुवात माझी झाली ती नोकरीमधनं. अच्छा. म्हणजे आम्ही जिम ट्रेनर होतो सुरुवातीला. अच्छा. ओके. त्यानंतर मग फील्ड चेंज होत गेले. आता आपलं इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. अच्छा. मग एक क्युरियोसिटी होती की अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे सध्या ट्रेंडिंगला आत्ता विषय सगळे, तर हे काय आहे? त्याच्यामध्ये आपण शिकलं पाहिजे, ओके. थोडं समजून घेतलं पाहिजे की अंक कशा प्रकारे कार्य करतात. हम्म. मग त्यामुळे 1-2 वर्षापूर्वी एक कोर्स कंप्लीट केला, अच्छा. ज्याच्यामध्ये अंकशास्त्रामध्ये सगळं शिकवलं गेलं की अंकशास्त्र काय आहे, कशा प्रकारे अंकशास्त्र काम करतं, कार्य करतं. तुम्ही एखाद्याची डेट ऑफ बर्थ बघून कसं काय त्याच्या स्वभावाबद्दल सांगू शकता. अच्छा. तो व्यक्ती काय असेल, त्या व्यक्तीने काय कार्य केलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रामध्ये त्याला सक्सेसफुल होण्यासाठी काय काय त्याच्यासाठी आपण नंबर्स सिलेक्ट केले पाहिजे, लकी नंबर्स काय, कुवा नंबर काय, या दृष्टीने. पण अंकशास्त्रात करिअर करायचं असं नाही आहे, पण ज्यांना गरज आहे की आता भरपूर तुम्ही अशी लोक बघाल की खूप मेहनत करतात ते, पण मेहनत करून त्यांना हवं तसं फळ भेटत नाही. मग त्याच्या मागचे कारण काय, ते कुठेतरी हे समजून घेणं गरजेचं आहे. सर, माझा पहिला प्रश्न असेल की अंकशास्त्र म्हणजे काय आणि हे अंक, जसं आपण बघतो की तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक असतील, भाग्यांक असतील, हे एखाद्या व्यक्तीवरती कसे काय परिणाम करू शकतात? आता अंकशास्त्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीची डेट ऑफ बर्थ असते. ओके. त्या डेट ऑफ बर्थवरनं आपल्याला समजतं की ह्यांचा मूलांक हा आहे, भाग्यांक हा आहे. तुम्हाला मी ते सांगेल मूलांक भाग्यांक कसं काढायचं असतं, लोशो ग्रीड काय प्रकारे, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. पण सुरुवातीला आपण डेट ऑफ बर्थवरती बोलूया की अंकशास्त्र हे पूर्ण तुमच्या डेट ऑफ बर्थवरती निर्धारित आहे. ओके. तुम्ही ज्या वेळेस तुमच्या डेट ऑफ बर्थची सुरुवातीची टोटल असते, आता समजा तुमचं डेट ऑफ बर्थ काय, 8 ऑक्टोबर 1996. 8 तारीख म्हणजे 8 तारखेला तुमचा जन्म झालेला आहे. तर सुरुवातीचा जो अंक आहे तो अंक तुमचा असतो मूलांक. अच्छा. ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की कोणता ग्रह तुम्हाला रिप्रेझेंट करतो. अच्छा.
आता तुमचा जो मुलांक आहे तो 8 नंबर, हो. तर 8 नंबरला हा शनी ग्रह रिप्रेझेंट करत असतो. अच्छा. अशा प्रत्येक मुलांकाचे एक एक ग्रह आहे जो त्याला रिप्रेझेंट करत असतो. बरं. जसं की सर 1 ते 9 मध्ये हे प्रत्येक मुलांकाचे कोणते ग्रह आणि त्या ग्रहाच्या जातकांचं काही गुणविशेष असतील किंवा काही दोष असतील, काही समस्या असतील त्याबद्दल सांगू शकाल सर? जसं की 1 नंबर. आता 1 नंबर जर तुम्ही घ्याल तर 1 नंबर हा सूर्याचं प्रतिनिधित्व अच्छा. करतो. कारण सौरमंडलामध्ये सगळ्यात ग्रहांचा राजा हा सूर्यच. अच्छा, म्हणजे खगोलशास्त्रामध्ये सूर्याला जरी तारा मानला जात असेल किंवा ह्या अंकशास्त्रामध्ये सूर्याला सुद्धा ग्रह म्हणून दर्जा दिलेला आहे. येस. ओके. सूर्य ग्रह आहे प्रथम, आपण म्हणतो सुरुवात, जी त्या सगळ्या ग्रहांना ज्यांच्याकडनं ऊर्जा भेटते हो. असं हे सूर्य ग्रह आहे. त्यामुळे तो 1 नंबरला सूर्यग्रह असेल. मग 1 नंबरची व्यक्ती जर तुम्ही बघाल कुणी असेल आसपास तुमच्या, तर थोडा कॉन्फिडन्स लेवल जास्त असेल. अच्छा. कॉन्फिडन्स लेवल जास्त असेल, जिथेही जातील तिथं पुढाकार घेतील, नेता असतील, एक लीडर असतील, नेतृत्व क्षमता त्यांची एकदम प्रबल असेल, असा 1 नंबरचा व्यक्ती असतो. आणि जर त्यांचे लॅक ऑफ म्हणाल तर त्यांचे लॅक ऑफ असं आहे की इगो खूप असतो. अच्छा. अहंकार, की मी म्हणेल तसंच, गर्विष्ठपणा. हा, म्हणजे असं नाही म्हणता येणार गर्विष्ठपणा, पण एक लेवल असतो, कारण तो राजा आहे, बरोबर, त्याला ऑर्डर देणं आहे. येस. त्यामुळे त्यांचं एक रिप्रेझेंट सूर्याचं हे 1 नंबरवाले करत असतं. 2 नंबरवाले सर? 2 नंबरवाला हा चंद्राला रिप्रेझेंट करत असतो. ओके. मून. मग जर तुम्ही चंद्राकडे बघितलं तर काय तुम्हाला भावनात्मक दृष्ट्याने शांतता, स्थिरता, आनंद, एक कलात्मकता. मग 2 नंबरवाल्या व्यक्तीमध्ये खूप कला असते. मग त्यामध्ये चित्रकला असेल, कुठलाही कलात्मक एरिया असेल. आणि 2 नंबरवाले हे भावनिक खूप असते, इमोशनल खूप असते. क्रिएटिव्ह माइंड आणि इमोशनल. जसं की आपण पाहतो की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणावरती पृथ्वीवरती भरती ओटी येते. जसं चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरती प्रभाव टाकू शकतं, तसं हे मनुष्य देहावरती कशा प्रकारे प्रभाव? तुम्ही बघाल चंद्र जो आहे, भरती ओटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणावरती ठरते. त्यामुळं आपण बघा हे पाणीला कंट्रोल करत असतं चंद्र. अगदी. समुद्रातलं पाणी आहे त्याला चंद्र कंट्रोल करत असतो भरती ओटीच्या वेळेस. तसंच मानवी शरीरामध्ये पण 70% हे पाणी असतं. एक सायंटिफिक रिझन आहे याचं. हो. तर ते जसं त्या पाण्याला कंट्रोल करत असतं, चंद्र आपल्याही शरीराला कंट्रोल करत असतो. जर तुम्ही आता उदाहरण बघाल तर तुम्ही मेंटल हॉस्पिटलला जर पौर्णिमा अमावस्याला गेला तर तुम्हाला तिथली परिस्थिती जास्त भयावह जाणवेल. अच्छा. पौर्णिमा अमावस्याच्या दिवशी, कारण त्या दिवशी चंद्राचा प्रभाव हा माणसाच्या शरीरावरती जास्त असतो. अच्छा. मग त्यामुळे बुद्धी आणि बुद्धी स्थिरता, मानसिकरित्या आपण किती भावनात्मक, किती सुदृढ आहोत हे चंद्रावरती निर्भर असतं. त्यामुळे कुंडलीमध्ये पण तुमची चंद्र पत्रिका बघितली जाते. अच्छा अच्छा अच्छा. चंद्र म्हणजे आपण जे म्हणायचो की लोकांना अमावस्या पौर्णिमेला त्रास होतात, सो या चंद्र वीक असल्यामुळे सुद्धा हे एक कारण असू शकतं. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा प्रबल आहे त्यांना कुठल्याच ग्रहाचा जास्त त्रास होत नाही. अच्छा. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण चंद्र हा भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या माणसाला. 3 नंबर पाहायला गेलं तर सर? 3 नंबर जर बघायला गेलं तर देवांचे गुरु बृहस्पती, ज्युपिटर आपण म्हणतो. तर 3 नंबरचे जे कौटुंबिक आपलं जे आहे, कौटुंबिक सुख आहे, आनंद आहे, आध्यात्मिकता आहे, हे 3 नंबरमधनं बघितली जाते. मग 3 नंबरचे व्यक्ती थोडे आध्यात्मिक असतात. अच्छा. किंवा मग 3 नंबरचे व्यक्ती हे प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा यांना ज्ञान जिथनं भेटल तिथून ही लोक जास्त वेळ त्या माणसाकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे जिज्ञासू प्रवृत्ती, ज्ञान, मला ज्ञान पाहिजे. कारण देवगृह बृहस्पती म्हणजे कोण आहेत? हे ज्ञानाचे कारक आहेत. अच्छा. त्यांनी संपूर्ण जे ग्रहांना ते ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे नवनवीन गोष्ट शिकणे, शिकवणे. मग 3 नंबरचा व्यक्ती हा तुम्हाला टीचर दिसेल. अच्छा. किंवा त्याला शिकवायला खूप आवडेल. अच्छा अच्छा अच्छा. आणि किंवा वायफळ गोष्टींपेक्षा ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांकडे थांबण्याला 3 नंबरवाल्यांना इंटरेस्टेड असतं. 3 नंबरचे काही ड्रॉबॅक्स असतील? 3 नंबरचे ड्रॉबॅक जर तुम्ही बघितलं तर 3 नंबरवाला पण थोडा इगोस्टिक असू शकतो. अच्छा. किंवा वायफळ एखाद्याला आपण ज्ञान देतोय, ज्याला ज्ञानाची गरज नाही आणि आपण त्याला ज्ञान देतोय, त्याच्याने 3 नंबर खराब होतो. अच्छा. 4 नंबरचा सर? 4 नंबर हा फेवरेट नंबर आहे माझा. का सांगतो? कारण आता तुम्ही पॉडकास्ट बघत असाल, खूप अभ्यासू न्यूमरॉलॉजिस्ट असतील, त्यांना काही नावं ठेवायची नाही मला, पण खूप असे लोक आहे ज्यांना 4 नंबरपासून भीती वाटते की 4 नंबर आहे, मग व्यसन किंवा ह्या सगळ्या गोष्टी असेल. राहू आहे, राहू आपल्याला भ्रम देतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील की 4 नंबर विषयी खूप भ्रमक रीती लोकांनी पसरवलेली. तर हे काही नाहीये.
4 नंबर सारखा नंबर हा तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये सापडणार नाही. कारण 4 नंबर जर तुम्ही बघितलं तर 4 नंबर हा प्रॅक्टिकल रित्या असतो, जे काय आहे ते समोर समोर बोलतो. 4 नंबराचं अजून एक तुम्हाला जर वैशिष्ट्य असेल तर 4 नंबरवाले व्यक्ती हे स्थिर प्रकारचे असतात. अच्छा. स्थिर प्रकार म्हणजे काय, की कुठल्याही गोष्टीमध्ये लपून काय नसतं यांच्याकडे. एक लॉयल नंबर हा 4 नंबरवाल्याकडे बघितलं जातं. पण राहुला असं मानलं जातं की सर हा असुर ग्रह आहे किंवा हा जास्त लोकांना किंवा शॉर्टकटच्या मागे पळवला जातो असं. राहू, आता मी तुम्हाला 1 ते 9 नंबरांचं सांगतोय. नंबर जर तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या न्यूमरोलॉजीमध्ये किंवा तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये हा पॉझिटिव्ह रित्या बसलेला असेल, तर 4 नंबर हा पॉझिटिव्ह आहे, तर तो तुम्हाला पॉझिटिव्हच त्याचे गुण दाखवेल. आणि याचे ड्रॉबॅक्स काय असतात? आणि जर ड्रॉबॅक 4 नंबर खराब झाला तर मग तुम्हाला एन्झायटीज, ओव्हर थिंकिंग, आपल्याला ज्या गोष्टी झाल्या नाहीयेत त्या गोष्टीचा भ्रम होणे, ह्या गोष्टी इल्युजन्स, मग त्यामध्ये तुम्हाला पत्त्यांकडे आकर्षिकता, व्यसन, स्मोकिंग. आता राहू हा छायाग्रह आहे. छायाग्रह म्हणजे काय, ह्याचं जे व्यसन जुडलेलं आहे हे सिगरेट, धुराशी जुडलेलं आहे. मग 4 नंबरवाले व्यक्ती जर खराब 4 नंबर असेल तर तुम्हाला सिगरेट खूप ओढणारे दिसतील. हे असे प्रकार असतात. आणि 5 नंबर सर? 5 नंबर हा एक स्टेबल नंबर म्हणला जातो. बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व हा 5 नंबर करतो. मग बुध ग्रह हा कोण आहे, तर बुध ग्रह हा प्रिन्स प्रमाणे त्याला ट्रीटमेंट भेटते. अच्छा. म्हणजे घरातला प्रिन्स व्यक्ती. मग तो 5 नंबरवाला असेल तर त्याला प्रिन्सेस ट्रीटमेंट आपल्याला भेटते. मुलगी असेल त्याला प्रिन्सेस, मुलगा असेल तर प्रिन्स ट्रीटमेंट भेटते. कारण हा प्रौढ ग्रह आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एक युवक जो आता प्रौढ अवस्थेत आलेला आहे तसा ग्रह. आणि ह्या नंबरचे व्यक्ती हे बोलायला खूप प्रबळ असतात. म्हणजे वाक्सिद्धी यांना असतं, संवाद कौशल्य खूप चांगलं असतं यांचं. आणि हे बिझनेस माइंडेड असतं. म्हणजे कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही यांना हात घालायला सांगा, हे तिथनं सक्सेस घेऊन येतील. जर 5 नंबर तुमचा चांगला असेल, बुध चांगला असेल, तर डेट ऑफ बर्थमध्ये 5 नंबर बसला असेल तर तुम्हाला बाकीच्या ग्रहांकडनं पण स्टेबिलिटी भेटते. एवढं 5 नंबरचं महत्व या न्यूमरोलॉजीमध्ये आहे. आणि 6 नंबरचा सर पाहायला गेलं तर? 6 नंबर बघितलं तर शुक्राचा नंबर येतो. सौंदर्यता, तुमचं लक्झरी राहणं, किंवा 6 नंबरचा व्यक्ती तुम्ही बघितलं त्याला स्वच्छता खूप आवडते. तो कुठल्याही प्रकारची धूळ सहन नाही करू शकत. किंवा त्याला परफ्यूम वापरणे, टापटीप राहणे, लक्झरी लाईफ जगणे, मोठमोठ्या गाड्या, मोठमोठं घर, हे 6 नंबरवाल्याचं प्रतिनिधित्व करतं. आणि 6 नंबरवाल्यांचे काही दोष वगैरे काही? 6 नंबरवाल्यांचे दोष जर तुम्ही बघाल तर 6 नंबरवाल्यांना स्किन डिजीज लवकर होतात. अच्छा. स्किनचा त्रास असतो त्यांना काही ना काही प्रकार. जर डेट ऑफ बर्थमध्ये 6 नंबर नसेल तरी पण तुम्हाला थोडंसं स्किनचे त्रासेस, रॅशेस वगैरे असे जाणवतात. 7 नंबर पाहायला गेला तर? 7 नंबर बघायला गेला तर 7 नंबर हा केतूचं प्रतिनिधित्व करतो. केतूचं प्रतिनिधित्व करतो म्हणजे ही खूप भोळी लोक असतात. अच्छा. मनाने खूप भोळे असतात. आणि एखाद्यावरती विश्वास टाकायचा म्हणलं तर लवकर विश्वास टाकून देतील. मग फसवण्याचं प्रमाण खूप या 7 नंबरमध्ये. 7 नंबरवाले जास्त फसले जातात. खूप फसले जातात. तुम्ही जर जवळपास 7 नंबर असेल तर तुम्ही त्यांना एकदा विचारून घ्या, आयुष्यामध्ये खूप फसलेले असतात. अच्छा. कारण 7 नंबर म्हणजे केतू, 4 नंबर म्हणजे राहू. हे केतू आणि राहू एकच ग्रह आहेत. जे हेड म्हणतो आपण हे राहूचं हेड आहे आणि केतू जे म्हणतो आपण ते धड आहे. त्यामुळे हे लोक डोक्याने जास्त विचार नाही करत, हे मनाने जास्त विचार करतात. पण ह्या लोकांना जर डोकं नसेल, म्हणजे चेहरा जर नसेल यांना, तर हे मनाने बघत असतात. म्हणजे यांना ज्या पारलौकिक गोष्टी असतील ते ह्या लवकर दिसतात, अनुभव लवकर होतो. यांना इंट्युशन पॉवर खूप असते की पुढे काय होणार आहे यांना लगेच कळून जातो. स्वप्नाच्या मार्फत असेल किंवा एक इंट्युशन पॉवर म्हणतो आपण, त्यांची ही स्ट्रॉंग असते. आणि 7 नंबरवाले तुम्हाला ऑकल्ट सायन्समध्ये खूप दिसतील. आपण जसं पाहतो की महेंद्रसिंग धोनी यांचा सुद्धा 7 नंबर त्यांचा. तर 7 नंबरवाले तुम्हाला ऑकल्टमध्ये खूप भरपूर दिसले. ह्यांच्यासाठी जे क्षेत्र निवडाल तर ऑकल्ट क्षेत्र निवडलं तर खूप चांगलं असेल. 8 नंबर सर? 8 नंबर हा शनी ग्रहाचा रिप्रेझेंट करतो. आणि 8 नंबरवाले व्यक्ती हे खूप जिद्दी असतात, आडिक असतात आपल्या वचनांवरती. त्यामुळं तुम्ही 8 नंबरवाल्यांचं जर तुम्ही बघायला गेलं तर ह्यांचा जो प्रवास आहे जीवनाचा किंवा ह्यांचा जो सक्सेस आहे हा खूप हळूहळू मंद प्रमाणात होत असतो. कारण ह्यांच्या आयुष्यातलं जे म्हणजे रिप्रेझेंट करतात हे शनी देवता आहे. आणि आपण म्हणतो मंदचारम प्रसन्नात्मा पीडा हरतुमे शनी. मंदचार म्हणजे काय, शनींची जी गती आहे ती मंद मंद होती. त्यामुळे तुम्ही जर 8 नंबरवाला व्यक्ती बघितलं त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षानंतर त्यांचा भाग्योदय चालू होतो. अच्छा. हे तुम्ही कुठल्याही 8 नंबर व्यक्तीचं बघून, जसं आपल्या खगोलशास्त्रात
सूर्याभोवती शनी ग्रहाला फेरे मारण्यासाठी सुद्धा 35 वर्ष लागतात. एक फेरा. तसं तोच एक भाग आहे की तुम्ही 35 वर्षानंतर त्या माणसाचं भाग्योदय बघाल. आणि न्यायाने जर तो माणूस चालला तर त्याचे लवकर आपल्याला प्रोग्रेस कळते, कारण शनिदेव हे न्यायप्रिय देव होतं. त्यामुळे प्रत्येक ग्रहाचा आपल्या शरीरावरती एक. आणि 8 नंबरचे काही ड्रॉबॅक असतील सर? 8 नंबरचे ड्रॉबॅक जर तुम्ही बघाल तर 8 नंबरवाला हा व्यक्ती लवकर एखाद्यावरती विश्वास ठेवत नाही. त्याला खूप चाळून खूप परखून हा व्यक्ती. आणि हे लोक आपण जर म्हणाल 8 नंबर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही फायनान्शियल रित्या 8 नंबरवाले अकाउंटंट पण तुम्ही भरपूर बघितले असाल, कॅशियर पण भरपूर बघितले असाल, आपले आपले पंतप्रधान पण 8 नंबरवाले. हो. म्हणजे ह्यांचं जे म्हणजे लोकांकडे बघायची दृष्टी असते ही एकदम वेगळीच असते. ही लोकांकडे बघताना आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे खूप विचार करतात एखाद्याला आयुष्यात घेण्याच्या आधी किंवा आयुष्यामधनं काढण्याच्या आधी. हे विचार करून आणि एकदा यांनी घेतलेला निर्णय हा परत चेंज करत नाही. ओके. तो निर्णयावरती ते ठामच असतात आणि शेवटपर्यंत मग तो निर्णय त्यांचा डोक्यातनं कोणी काढू शकत नाही. 9 नंबरचा पाहायला गेला तर 9 नंबर बघायला गेला तर 9 नंबर हे मंगळाचं प्रतिनिधित्व करतो. मंगळ ग्रह तुम्ही बघाल तर मंगळ हा अतिशय शक्तिशाली ग्रह आहे. हो. शक्तिशाली ग्रह म्हणण्यापेक्षा मंगळाचे जे व्यक्ती असतात हे खूप चतुर असतात. डोक्याने खूप चतुर, शारीरिक श्रम भरपूर करणारे, कधी न थकणारे, काम म्हणाल तर कंटिन्यू काम करत राहणारे, हे मंगळाचं प्रतिनिधित्व करतं. मंगळ जर तुमचा वीक असेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर भरपूर असे त्रास तुम्हाला जाणवतात. लग्न लवकर होत नाही किंवा लग्न झालं तर मग चिडचिडा स्वभाव असतो. ह्यांचा सगळ्यात मोठा लॅक म्हणजे हे चिडचिडपणा, खूप चिडचिड आणि राग. एखाद्याला काही बोललं तर नंतर यांना त्रास होतो, पण बोलून दिलं एकदा तर बोलून दिलं. जसं तुम्ही सांगितलं की सर की न्यूमरोलॉजीचं ज्यावेळेस तुम्ही हे करता, एखादा तुमच्याकडे क्लायंट येतो, त्याच्या डेट ऑफ बर्थनुसार तुम्ही त्यांना कन्सल्टिंग करता, तर ते लोशो ग्रीड तुम्ही जे बोलले, तो लोशो ग्रीड जो आहे तो काय प्रकार आहे सर? आता अंकशास्त्रामध्ये पण काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये लोशो ग्रीड जो तुम्ही म्हणताय हा फेंगशुई पद्धतीने एक चीनमधनं हे आपल्याकडं भेटलेली ही एक संरचना आहे. ओके. फेंगशुई पद्धत जे आपण घरामध्ये वास्तू वगैरे आपण जे रेमेडीज असतात त्या पण फेंगशुई पद्धतीने खूप सध्या लोक करतात, ते ट्रेंडिंगला आहे. तसंच हे लोशो ग्रीड पण आपल्याला तिकडूनच भेटलेलं आहे. अच्छा. तर लोशो ग्रीडमध्ये जर तुम्ही बघाल तर हे अंक जे मी तुम्हाला सांगितले 1 ते 9 अंक हे विशिष्ट पद्धतीने त्या लोशो ग्रीडमध्ये एक प्रत्येक अंकाला एक स्थान दिलेलं आहे. आणि त्या प्रत्येक अंकाचं एक स्थान म्हणजे त्या ग्रहांचं स्थान. जर तुम्ही त्या लोशो ग्रीडची टोटल कराल तर ती प्रत्येक ठिकाणं तुम्हाला 15च टोटल निघेल. तुम्ही आडवी जर टोटल केली तर 15 निघेल त्या अंकांची, तिरपी केली तर ते 15च निघेल. 15च म्हणजे 3 त्या बॉक्सचे. आधी मला विचारायचं वैदिक अंकशास्त्र आणि हे जे आता आपण पाहतोय की जे आधुनिक अंकशास्त्र आहे त्यामध्ये काय भेद आहे सर? आधुनिक आणि वैदिक म्हणण्यापेक्षा प्रत्येक अंकशास्त्र हे सटीकच असतं. ओके. आता तुम्ही वैदिक अंकशास्त्र जर घेतलं तर ते आपल्या कुठेतरी ॲस्ट्रॉलॉजी आपल्या कुंडलीशी जुडलेलं असतं. अगदी. की जसं आपण काही जण आता कोर्सेस पण निघलेले आहेत बघा, वैदिक न्यूमरोलॉजी कोर्सेस, ज्यामध्ये तुम्हाला न्यूमरोलॉजी शिकवली जाते, पण ती कुठल्या आधारे? आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे, जे आपल्या सनातन धर्मामध्ये आहे. आणि जर हे तुम्ही लोशो ग्रीडचं बघाल तर हे आपल्याला चीनमधनं भेटलेलं एक लोशो ग्रीड, एक यंत्र, एक जादूची एक पिटार आहे. अच्छा. तर त्याच्यावरनं आपण माणसाचा स्वभाव सांगू शकतो, त्याच्यावरनं आपण माणसाचा करिअर सांगू शकतो आणि ते अगदी सटीक आपल्याला कळतं की जर हा नंबरचा व्यक्ती असेल तर आपल्याला ह्याचा स्वभाव काय ते आपल्याला कळून जातं. जसं मी सुरुवातीला पॉडकास्टच्या सुरुवातीला बोललो, मोठे मोठे सेलिब्रिटी असतील, ॲक्टर ॲक्ट्रेस असतील, क्रिकेटर असतील, बिझनेसमॅन असतील, यांनी त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चेंजेस केलेत सर. बघा तुम्ही रितेश देशमुखची स्पेलिंग बघा, अजय देवगणची स्पेलिंग बघा, मग सुनील शेट्टीचं जे सुनील आधी SUNIL होतं आणि SUIEL असं केलं, की हा काय प्रकार आहे सर की नावाच्या स्पेलिंगमध्ये? आता न्यूमरोलॉजीमध्ये कसं असतं सर, डेट ऑफ बर्थ जर तुम्ही एखाद्याची काढली, मूलांक आणि कंडक्टर तुम्हाला भेटला म्हणजे तुमचा भाग्यांक आणि मूलांक. ओके. मूलांक भाग्यांक काय मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तुम्ही डेट ऑफ बर्थ तुमची घेतली पूर्ण तर तुमच्या सुरुवातीचा जो अंक असतो, ज्या तारखेला तुमचा जन्म झालेला आहे, ती टोटल जर तुमचा 18 तारीख असेल ते 1 आणि 8 9 होतो. हा टोटल तुमचा 9 मूलांक झाला. ओके. जर सिंगल डिजिट असेल तर तो सिंगलच तुमचा मूलांक. आणि जर न्यूमरोलॉजीमध्ये टोटल तुम्हाला भाग्यांक काढायचा असेल तर पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल काढली, जो तुम्हाला शेवटचा डिजिट भेटेल तो तुमचा भाग्यांक. अच्छा.
तर हे 2 अंक एकमेकांना सिंक पाहिजे. ओके आता जसं मी तुम्हाला गुण विशिष्ट सांगितले 1 ते 9 अंकांचे. ओके आता एखाद्याचा अंक असेल 1 मूलांक, भाग्यांक असेल 8, तर 1 आणि 8 हे दोघं शत्रू आहेत. अच्छा. तर ह्याचा आपल्याला मेळ आपल्या ग्रंथांमध्ये भेटतं की शनी आणि सूर्य सूर्यपुत्र. यांचं कधीच पटलं नाही. ओके त्यामुळं 1 आणि 8 हे थोडं ट्रबल देतं. ओके थोडंसं सक्सेस उशिरा भेटतं किंवा खूप असे प्रॉब्लेम्स असतात जे आपल्याला जाणवतात. ओके. आणि जर ह्याचं जर बघाल, आता तुम्ही डेट ऑफ बर्थ सिंक होतीये, तुमचा मूलांक व्यवस्थित आहे, तुमचा भाग्यांक दोघांना एकमेकांना सिंक होतोय, तुम्हाला अनुकूल आहे, पण तुमचे नावाचं स्पेलिंग जर चुकीच्या नंबरवरती बसलं असेल तरी तुम्हाला सक्सेसला थोडा ट्रबल भेटतो. अच्छा. त्यामुळे हे नावामध्ये चेंज करून त्या नंबरची पॉवर आपल्या आयुष्यामध्ये घेत असतात. अच्छा. आता डेट ऑफ बर्थमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक अंक तुमच्याकडे असेलच असं नाही. कुठला तरी अंक असा असतो जो मिसिंग असतो आणि तोच ओके. अंक आपल्याला लागत असतो. आता जर तुम्ही 6 नंबरचं जर बघितलं तर तुम्हाला पैसा हवा असेल, लक्झरी हवी असेल, तुम्हाला कार हवी असेल, तर हे 6 नंबर पासून तुम्हाला जास्त भेटतं. 6 नंबर हा लक्ष्मीचा अंक आहे, ओके. शुक्राचा अंक आहे. हो हो. तर तो जर तुमच्या लोशो ग्रीडमध्ये नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टींचा थोडा त्रास होतो. मग तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थला जर सिंक करून तुमचं नेम 6 नंबरवर 5 नंबरवर आणलं तर त्या ग्रहाची पॉवर, त्या ग्रहाची ऊर्जा तुम्हाला तिथून भेटून जाते. जसं आपण सुरुवातीला आपण सर्व 1 ते 9 ग्रहांचे गुण, त्या लोकांचे, त्या जातकांचे स्वभाव पाहिले. तर याच्यामध्ये समजा कुणाला काही विकनेस असतील, कुणाचे ग्रह वीक असतील, कुणाला काही लॅक ऑफ एनर्जी असेल, तर त्याच्यासाठी त्यांनी काय रेमेडीज केल्या पाहिजे 1 नंबरवाल्यांसाठी असेल? त्या रेमेडीज म्हणजे सर्वांना एकदम लागू होतात की तुम्हाला पूर्ण त्याच्यासाठी पूर्ण अभ्यास करावा लागतो. ओके ओके ज्या वेळेस आपल्या डेट ऑफ बर्थ समोर येते त्यांचा पर्सनल इयर आपल्याला काढावा लागतो. ओके. आत्ताचा पर्सनल इयर काय चालू आहे, कुठल्या ग्रहावर त्यांचा प्रभाव आत्ता जास्त आहे, हे आपल्याला सर्व बघून मग त्यांच्या एक रेमेडी आपल्याला द्यावी लागतात. मग त्यांचे मिसिंग नंबर काय आहे, अच्छा. किंवा हा ग्रह अनुकूल आहे किंवा नाहीये, हे करून अभ्यास करून पूर्ण त्यांचा एक ग्रीड आपण बनवतो. लोशो ग्रीडमध्ये तुमची डेट ऑफ बर्थ भरली जाते. ओके. जे लोशो ग्रीडचे अंक आहेत, जे 3 खाने म्हणतो आपण चौकोनात, त्याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ भरली जाते. ओके. त्या अंकांची ते मग बघितलं जातं की कोणत्या अंकांचा प्रभाव तुमच्यावर जास्त आहे, किती अंक तुमचे रिपीट झालेले आहेत, कोणता अंक तुमचा मिसिंग आहे. मग त्यानुसार तुम्हाला रेमेडीज सजेस्ट केलं जातं. आता मला हा प्रश्न विचारायचा आहे सर की हे जे न्यूमरोलॉजी आहे याचा दैनंदिन जीवनामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत ते त्याचा थोडासा अभ्यास करून किंवा तुमच्यासारख्या लोकांचं कन्सल्टेशन घेऊन स्वतःच्या लाईफमध्ये त्याचा कसा फायदा करून घेऊ शकतात? खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होतो. आत्तापर्यंत मी जे म्हणजे मी काय हे करिअर म्हणून करत नाही, मी हे का करतोय कारण एखादा गरजू व्यक्ती आहे ज्याला खूपच मेहनत करून आता तो वैतागलेला आहे पूर्ण, की आता मला समजत नाही की माझं क्षेत्र काय, मी भरपूर क्षेत्र करून झाले. त्यावेळेस मग न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र, वैदिक शास्त्र, ज्योतिष कुंडली हे सगळं काम आहे. मग त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन भेटतं की तुमचं करिअर हे आहे, तुमच्या डेट ऑफ बर्थ आणि तुमच्या मूलांक आणि भाग्यांकानुसार तुम्ही हे करिअर केलं पाहिजे. जसं की आता आपण पाहतो की आज न्यूमरोलॉजिस्ट भरपूर आहेत, ज्योतिष भरपूर आहेत, किंवा हस्तरेखातज्ञ असतील, वास्तुशास्त्रज्ञ असतील. तर लोक त्यांच्या ज्या प्रॉब्लेम आहेत त्या सॉल्व्ह झाले नाहीत तर ते अल्टरनेटिव्ह शोधत असतात. तर मला असं विचारायचं की ज्ञान तेच आहे, नॉलेज तेच आहे, कदाचित अनुभव किंवा प्रॅक्टिसचा एक फरक असेल. मग या लोकांना काही ठिकाणी फरक पडतो, गुण येतो, काही ठिकाणी गुण येत नाही. तर हे कशामुळे होत असेल सर? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, या विषयावरती मी येणार होतो पण तुम्हीच तो प्रश्न विचारून घेतला. ओके. प्रत्येक ज्योतिषशास्त्रज्ञ किंवा प्रत्येक न्यूमरोलॉजिस्ट हा ज्यावेळेस अभ्यास करून सांगत असतो त्यावेळेस त्याच्या मागे त्याची साधना, त्याच्या मागे त्याची प्रॅक्टिस, त्याच्या मागे त्याचा नामजप हे कार्यरत करत असतं. अच्छा. म्हणजे जर तुम्ही एखाद्या न्यूमरोलॉजिस्टकडे गेलात, ज्ञान तेच आहे, हा पण न्यूमरोलॉजिस्ट तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही 1 नंबरवाले आहात, तुमचा हा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही इगो साईडला ठेवून थोड्या रेमेडीज करून घ्या, सूर्याला पाणी द्या वगैरे, या सगळ्या गोष्टी सांगतील. पण ज्या वेळेस तो व्यक्ती सांगतोय तर त्या व्यक्तीमागं त्याची साधना किती आहे, त्याचा नामजप किती आहे, त्यांनी साधना किती सिद्ध केलेली आहे किंवा त्याचा नामजप किती सिद्ध झालेला आहे ह्याच्यावरती प्रभाव असतो. आता एखादा माणूस ज्याला न्यूमरोलॉजीचं काहीच माहित नसतं, त्याला तुम्ही विचारलं की अरे माझं असं असेल, त्याने तुम्हाला क्षणात सांगून देतो की तुम्हाला हे करायचंय. त्याची साधना प्रबळ असेल आणि तुम्ही ते केलं तर ते तुम्हाला लागू होऊन जातं. अच्छा. तर हे तुमच्या प्रश्नामागचं उत्तर आहे.
म्हणजे इथे सुद्धा नामजपाला खूप महत्व खूप महत्व आहे. जसं प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की नामजपातनं सर्व सॉल्व होतं. 100%. पण मला असं म्हणायचं की लोकांनी यासोबत तुमच्यासारख्या लोकांचा सल्ला घेऊन नामजपावरती भर दिला तर त्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल होतील सर, तुम्ही सांगा सर. त्यांना कुठल्याही न्यूमरोलॉजिस्टकडे जायची गरज नाही आयुष्यात. काय बोलता? जर तुम्ही नामाचा सहारा घेत असाल, या कलियुगामध्ये फक्त नाम सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही झोपलेला असू द्या, उठलेल्या असू द्या, बाहेर फिरताना असू द्या, तुम्ही नाम जप हे कंटिन्यू ठेवा. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही काउंटर घाला. काउंटरने तुम्ही नाम जप करत राहा. जो तुम्हाला इष्टदेव असेल, तुमचा देव असेल, ज्याच्यावर तुमची श्रद्धा प्रबळ असेल त्याचं तुम्ही नाव घेत राहा. तुम्हाला कुठल्याही न्यूमरोलॉजिस्टकडे जायची गरज नाही. अगदीच जसं तुलसीदासांनी सांगितलंय, कलियुग एके नाम आधार सुमेर सुमेचर उतळे पारा. वाह, धन्यवाद सर, खूप खूप आजचा आपला हा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि प्रेक्षकांना सांगायचं आहे मला की तुम्हाला जर संकेत सरांशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन लिंक कमेंटमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल. धन्यवाद. नमस्कार.